विधान परिषद ही काँग्रेसकडे आणि विधानसभा ही तुमच्याकडे विरोधी पक्षनेते पद असे एक सध्या अटकळ बांधली जाते। काय मला वाटतं महाविकास आघाडीच्या पक्षस्तरावर जे निर्णय होईल ते योग्य निर्णय होतील। त्याच्यामुळे जो पक्ष निर्णय घेतो तो अंतिम असतो आणि मान्य असतो। तुमच्या पदावर काँग्रेसने दावा सांगितला। मला तर माझं पद महत्त्वाचं आहे किंवा नाही अशातला काही व्हॅल्यू नाही आहे त्याला। पक्षप्रमुख जो ठरवतो तो निर्णय फायनल असतो। काँग्रेसचे नेते असं म्हणतात की काँग्रेसचा गटनेता होईल आणि विरोधी पक्षनेता पण होईल असं त्यांचा दावा आहे की पण अजून सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्र्यांकडून किंवा अध्यक्षाकडून नेमकं संख्याबळ नसल्यामुळे त्याच्याबद्दल निर्णय अजून झाला नाही, होईल की नाही यावर शाश्वती नाही। हे बघ, गटनेता करणं हा ज्याच्या त्याच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे। होईल ही काही बातमी नाही आहे, अजून झालं नाही ही बातमी खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर। त्याच्यामुळे होईल ही काही बातमी नाही आहे। ज्याच्या त्याच्या पक्षाचा अंतर्गत प्रश्न असतो, त्याच्या पक्षाचा गटनेता कोण असावा। विधान परिषदेमध्ये हा विरोधी पक्षनेत्याचा विषय। विधान परिषदेमध्ये दादा तुमचे 7 आमदार आहेत, काँग्रेसचे 8 आमदार आहेत आणि पवार गटाचे 5 आहेत। तर विधानसभेमध्ये तुमचे 20, शरद पवारांचे 10 आणि काँग्रेसचे 16 आहेत। त्यामुळे हा पेच आहे। असं काय नाही, शिवसेनेचे आमदारांची संख्या 8 आहे आपल्या माहितीच तो 7 नाही आणि काँग्रेसच्या आमदारांची संख्या 7 आहे। परिषदेमध्ये काँग्रेस 7 आहे आणि शिवसेना 8 आहे। ओके, त्यामुळे हे पद तुमच्याकडेच राहील, काही विशेष येत नाही। आणि विधानसभेत सुद्धा विरोधी पक्षनेते पद शिवसेनेला हे पण अजून या सगळ्या गोष्टीत मागणी केलेली आहे। आता मागणी केल्यानंतर सरकार आणि विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याच्यावर अवलंबून आहे। विरोधी पक्षनेते पदासाठी अद्याप अर्जच आलेला नाही, विरोधकांकडून अर्ज आल्यानंतर विचार केला जाईल असं राहुल नार्वेकर म्हणतात। याचा काय अर्ज थोडी असतो, याचं गटनेता कोण आहे ते कळवत असतात आणि मग विरोधी पक्षनेता करा म्हणल्यावर जो जास्त संख्या असणाऱ्या पक्षाच्या गटनेत्याला विरोधी पक्षनेता करत असतात, अशी ती पद्धत। त्याला काय अर्ज विनंती थोडी करावं लागतं। पण विधानसभा अध्यक्षच विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय घेतील असं देवेंद्र फडणवीस बरोबर आहे ना, त्यात काय चूक आहे। विधानसभा अध्यक्षच याच्या संदर्भात निर्णय घेतील। मग वाटतं नागपूरच्या अधिवेशनात आम्ही पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांना भेटू आणि सभेमध्ये विरोधी पक्षनेता असावा अशा प्रकारची भूमिका मांडू। महाराष्ट्रामध्ये ऑपरेशन लोटस नवीन कन्सेप्ट रुजू केली जाऊ पाहते असं चर्चा आहे आणि काँग्रेसचे जे खासदार किंवा तुमच्या महाविकास आघाडीचे जे खासदार आहेत ते रिझाईन करून पुन्हा नव्यानं भाजपकडून निवडणूक लढवणार अशा पद्धतीनं ऑपरेशन लोटसची चर्चा सुरू आहे। चर्चेला किंवा जर तरला काही अर्थ नसतो। कोणते खासदार एवढे काही वेळे नाही आहे की स्वतःचा राजीनामा द्यायचा आणि पुन्हा रिकामे धंदे करायचे। मला असं वाटत नाही कोणताही खासदार अशा कोणत्याही संकल्पनेला बळी पडेल। बीडमध्ये भीषण हत्याकांड घडलेला आहे। एका सरपंचाचं अपहरण करून निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। अलीकडच्या काळामध्ये बीडमध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढल्याचं समोर येते आणि गुंडांनी स्टेटस देखील टेकले आहे। पवन चक्कींची राजकारणामुळे आताही हत्या झाल्याचं समोर आलेलं आहे, कसं बघतात तुम्ही? नाही, हे तर मोठं दुर्दैवी आहे। सरकार आल्यानंतर महाराष्ट्रात एक भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत चिळेकर, योगेश चिळेकर, यांच्या मामाचा सुद्धा असंच किडनॅप करून खून झाला यवतला, जिल्हा पुणे। आणि मराठवाड्यात बीडमध्ये अशा पद्धतीने एक हत्याकांड घडलेलं आहे। सरकार आल्यानंतर कायद्याचा धाक बसावा किंवा बसेल असं वाटलं होतं, परंतु दिवसा ढवळ्या अशा पद्धतीनं खून होत आहेत। तेही असेच म्हणजे नोंद घेण्यासारख्या व्यक्तींचे की भारतीय जनता पार्टीच्या आमदाराचे मामा एक आणि एक सरपंचाचे पती। मला वाटतं हे महाराष्ट्र सरकार जी कायदा सुव्यवस्थेची जी मागच्या सरकारची होती तीच आता पुढे ओढणं चालू आहे, अशा प्रकारचं चित्र दिसतंय। योगेश टिळेकरचे मामाचा जे प्रकार घडला होता तो सुद्धा अगदी अपहरण करून ओढून घेऊन खून केलेला, आणि बीडचं सुद्धा प्रकरण अगदी तसंच आहे। कुठेतरी सरकार कमी पडतंय किंवा गृह खातं कमी पडतंय का? पोलिस दबावाखालीच काम करतात या महाराष्ट्रातले। पोलिसांना कोणताही निर्णय घ्यायचा अधिकार नाही आहे, परंतु अशा पद्धतीनं नवीन सरकार आल्यानंतर सुद्धा या गुन्हेगारांना कोणताही धाक नाही, चोरून लपून नाही, दिवसा ढवळ्या
अशा पद्धतीने कृत्य केलं. मला वाटतं सरकार काय कारवाई करते याच्याविषयी निश्चित येणाऱ्या अधिवेशनात आम्ही आवाज उठवू. गृहमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू आहे. कशासाठी? गृहमंत्रीपदासाठी गृहमंत्री आपल्या वाट्याला यावं असं दोघांना नाही वाटतं. त्या रस्सीखेचमध्ये जो दरारा आहे कमी झाला. मुख्यमंत्री आहेच ना, जे मुख्यमंत्री त्यांच्याकडेच आधी गृह मंत्रालय होतं आणि आताही सगळे मंत्रीपद त्यांच्याकडेच आहे, सगळे खाते. त्याच्यामुळे दरारा एकट्या गृहमंत्री नाही तर सरकारचा दरारा असला पाहिजे. तर तो दरारा तर नाही आहे, एवढं नक्की. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जे सर्व आहेत ते दिल्लीला जात आहेत आणि जो काही शपथविधी आहे तो पुन्हा 48 तास लांबणीवर गेलाय आणि असे बरेचसे प्रश्न आहेत ते ज्वलंत आहेत. मला वाटत नाही सरकार पूर्ण मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करेल आणि आताही करेल. कारण ज्या पद्धतीनं खाते वाटपाची स्पर्धा आहे, नंतर मंत्रिपदाची स्पर्धा आहे, या सगळ्या स्पर्धेला तोंड द्यायला हे जे सरकार आहे, या सरकारमधले जे पक्ष आहे ते असमर्थ आहेत आणि म्हणून असाच वेळ ते काढूपणा करतील. मला वाटतं न जाणू अधिवेशन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार होतो का आधी होतो. आता त्यांनी 11-12 तारीख म्हटली होती, नंतर 13 म्हटली, परंतु चित्र काही दिसत नाही आहे. कारण खाते वाटपाचा प्रश्न आणि तिढा आताच्या घडीला मोठ्या प्रमाणावर या महाराष्ट्रात आहे. लाडक्या बहिणी नाराज होऊ शकतात आमदार ज्यांना मंत्रिपद मिळालं नाही, त्यामुळे 2.5 वर्ष मंत्रिपद देण्याचा तोडगा काढलाय. याला काही अर्थ नसतो. 2.5 वर्ष काढा नाही तर 6-6 महिने काढा नाही तर 3-3 महिने काढा, त्यांनी काही फरक पडत नसतो. कारण कोणतंच सरकार किंवा कोणताच पक्ष आपल्या सगळ्या सदस्यांना समाधानी ठेवू शकत. ते लाडक्या बहिणीच्या अर्जाची छाननी सुरू आहे आणि या छाननीत एकट्या पुणे जिल्ह्यामध्ये 10,000 बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. आम्ही आधीपासून सांगत आलेलो आहे की ही योजना फक्त निवडणुकीसाठीचा जुमला होता. जसं शेतकऱ्यांची जी योजना आहे पंतप्रधान सन्मान किसान सन्मान योजना, ही सुद्धा सुरुवातीला 1.25 कोटी लोकांपर्यंत होती या महाराष्ट्रातल्या 1.25 कोटी शेतकऱ्यांपर्यंत. आता ती 82 लाखापर्यंत आलेली आहे. आणि मला वाटतं तसंच चित्र लाडकी बहीण योजनेचं होईल. आता स्क्रुटनी होईल, काही फॉर्म गळतील, नंतर पुन्हा एकदा पाहणी सर्वेक्षण होईल, त्याच्यातून काही गळतील आणि वाटतं अशा पद्धतीनं एक निवडणुकीसाठी एक जो लालूच दाखवली होती, आता निवडणूक संपलेली, त्यामुळे मला असं वाटतं आता या सगळ्या गोष्टी आपोआप समोर येतील. नितेश राणेंनी या लाडकी बहिणी योजनेवर टीका केली. ते म्हणतात की या योजनेचा फायदा मुस्लिम महिलांनी जास्त घेतलेला आहे आणि 2 अपत्यांपेक्षा जास्त अपत्य असणाऱ्यांना या योजनेचा फायदा देऊ नका, यासाठी आपण मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचं म्हणतात. हे सगळं जे सरकारला करायचं ते अशा काही छोट्या मोठ्या आमदारांकडून बोलून घेणं आणि तो माइंड सेट करणं, अशा पद्धतीने सरकारची कामाची पद्धती. त्याच्यामुळे मला वाटतं नितेश राणे यांनी सरकारला जे करायचं आहे ते त्याच्या तोंडून बोलून घेतलेलं दिसतंय. EVM-वरती तुम्ही मागे टीका केली होती, तर त्यात निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं की मतांची संख्या आणि स्लिपची संख्या यामध्ये कोणतीही तफावत नाही, असं स्पष्टीकरण दिलं आहे. स्पष्टीकरण दिलं, परंतु सत्यता तशी नाही आहे. अनेक ठिकाणी 17क जो फॉर्म आहे त्याच्यामध्ये तफावत आहे. निवडणूक आयोग सरकारच्या हातचं बाहुलं बनलेलं आहे, त्यामुळे ते असं स्पष्टीकरण दिलं. दादा, संजय राऊत यांचे भाऊ आहेत संदीप राऊत यांनी एक पोस्ट केली आहे ज्यात त्यांनी असं म्हणलं की एकनिष्ठ शिवसैनिकांवर अन्याय होतं आणि आता या पोस्टची जोरदार चर्चा सुरू उभाटा गटात. असं नाही, सगळीकडूनच एकनिष्ठ शिवसैनिकावर अन्याय होतो याचा अर्थ मला काही कळालेला नाही आहे. उभाटा गटातही काही किंवा शिवसेनेत असा काही अन्याय कोणावर एकनिष्ठवर होण्याचं काही कारण आहे असं मला तरी नाही वाटत. परभणीमध्ये ते संविधान काढल्यामुळे तिथं तणाव निर्माण झाला होता. आज परभणी बंदची हाक दिलेली आहे. संविधान तर पवित्रच आहे ना, आणि या संविधानाला धक्का लावण्याची हिंमत कोणी करत असेल तर मला वाटतं नॅचरली पब्लिक क्राय निर्माण होऊ शकतो, जनतेमध्ये उठाव निर्माण होऊ शकतो. आणि या सगळ्या स्थितीमध्ये जर परभणीत अशी स्थिती निर्माण झालेली आहे तर मला वाटतं सरकारने ताबडतोब या सगळ्या विषयावर कडक कारवाई करावी. अशा पद्धतीनं संविधानाचा अपमान करणाऱ्यावर
कारवाई करायला सरकारने मागे पुढे पाहू नये. तुमचे कामगार सेनेचे संदीप राऊत यांनी एक ट्विट केलेलं, फेसबुकवर पोस्ट टाकलेली आहे की नेत्यांच्या पुढे पुढे करणाऱ्या शिवसेना UBT मध्ये पदं दिलं जातं आणि हे संदीप राऊत हे संजय राऊत यांचे सख्खे भाऊ आहेत. फक्त त्याच्याशी बोललेलो आहे. असं काही शिवसेनेत आहे असं मला तरी नाही वाटत. रुपाली चाकरकर म्हणाले की अंगावर लाट्या काट्या घेण्याची वेळ आली तरी ही संयुक्त महाराष्ट्राचा लढा स्वाभिमानाने लढणार. मी काय बोलू त्याच आता कुठं संयुक्त. आता खरं तर फक्त कर्नाटकचे जेवढ्याचा प्रश्न आहे त्याच्याविषयी परवाच भूमिका आम्ही व्यक्त केलेली आहे. मग सरकार तुमचं आहे तर लाट्या काढण्याची गरज काय? सरकारने भूमिका घ्यायला लावावी. अशा उगाच भूमिका व्यक्त करायला काय अर्थ आहे? महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे. त्यामुळे त्या विद्यापीठाने आता हे सगळे पेपर जे आहेत ते ईमेलद्वारे पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मागच्या 7 दिवसात 4 पैकी 2 पेपर फुटल्यामुळे हा निर्णय घेतला आहे. फक्त महाराष्ट्रात पेपर लीकचे प्रकार हे सगळ्याच परीक्षेत होतात. मुलं वर्ष 2-2 वर्ष अभ्यास करतात आणि जे धंदाणगे लोक आहे ज्यांना अभ्यास करायचा नाही ते 24 तास आधी पेपर फोडतात आणि पेपर फोडून परीक्षा देतात. खऱ्या अर्थानं श्रम करणाऱ्या कष्ट करणाऱ्या अभ्यासू विद्यार्थ्यांवर अन्याय होतो आणि सरकार या सगळ्या व्यवस्थेला कारणीभूत आहे. सरकार याच्यावर कोणत्याही प्रकारचं पाऊल उचलत नाही अशा प्रकारची स्थिती. मग आता समजा हे आरोग्य विज्ञान विद्यापीठाची झाली परीक्षा, मागच्या काळात पोलिसांची झाली, तलाठ्यांची झाली, ग्रामसेवकाची झाली, या सगळ्या परीक्षेमध्ये अशाच पद्धतीनं लिकेजचं प्रमाण आहे. महाराष्ट्रातल्या कागल इथं सीमा तपासणी नाका आहे. हा सीमा तपासणी नाका अदानी ग्रुपच्या माध्यमातून चालविला जाणार आहे. त्याला तिथले शेतकरी लॉरी असोसिएशन यांनी विरोध केलेला आहे. 12 डिसेंबर नंतर विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सुद्धा दिलेला आहे. सीमा तपासणी नाका अदानी ग्रुपला चालवला दिला. अदानी काय सीमा तपासणी करणार? सरकारची यंत्रणा नाही का? अदानी तर इकडं पण आणि तिकडं पण स्वतः कमर्शियल व्यावसायिक पद्धतीनं वागणार. मला वाटतं आधी शाळा दिल्या, मुंबईच्या जमिनी दिल्या जात आहेत, आता नाके दिले जात आहेत. मग तो नाके तेही सीमेवरचे नाके, तर मला वाटतं या सीमा सुरक्षित राहणार नाही. हे औरंगाबाद महापालिका निवडणुकीसाठी मुंबईतून पण शिवसेनेची टीम येणार असतं नेहमीच येत असते त्यामध्ये. दादा काही तिढे सुटत नाहीयेत, त्यामुळं नेत्यांना पुन्हा दिल्लीच्या वाऱ्या कराव्या लागतात. याआधी सुद्धा तेच झालं होतं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदासाठी. आता त्यानंतर मंत्रिपदासाठी सुद्धा दिल्ली वारी वाढलेली आहे. तिघही दिल्लीला जातात. हे आताची स्थिती अशी आहे की त्या पक्षाच्या नेत्याला त्यांचे मंत्रिपद ठरवता येत नाही अशी स्थिती आहे. खरं तर ज्या पक्षाचा नेता आहे तो त्याच्या पक्षाच्या आमदारांतून मंत्री निवडत असतो. परंतु आता भारतीय जनता पार्टीनं शिंदे गटाचे पण अजितदादा गटाचे पण मंत्री स्वतःच निवडतात. ते अशा प्रकारची स्थिती आहे. थोडक्यात भारतीय जनता पार्टीचं बटीक या लोकांना व्हावं लागणार. भारतीय जनता पार्टी बस म्हणलं तर बसावं लागणार, भारतीय जनता पार्टी उठ म्हणलं तर उठावं लागणार, अशी स्थिती आताच्या घडीला आहे. औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीपासून मागीचे काही पदाधिकारी पुन्हा शिंदे सेनेत जाण्याची चर्चा सुरू आहे. माहीत नाही मला कोण जाणार. रिफायनरी प्रकल्पाचा मुद्दा जो आहे तो पुन्हा एकदा गाजतोय. आता या मुद्द्यांवरून राजकीय गरमागरमी सुरू झाली आहे. जे समर्थन करतायत त्यांच्या बैठका सुरू होत आहेत. याच्यानंतर लगेच विरोधकांच्या बैठका सुरू होतील. पुन्हा एकदा तो मुद्दा तेवत राहिलाय. नाही, बिलकुल रिफायनरी तर नकोच अशा प्रकारची भूमिका स्थानिक रहिवाशांची आहे कोकणातल्या. त्याच्याविषयी मोठे आंदोलनं झालेले आहेत की ज्या रिफायनरी पर्यावरणाला घातक आहे, इथल्या गावाच्या वातावरणाला निसर्गाला घातक आहे, ते या भागात असूच नये अशा प्रकारची भूमिका स्थानिक नागरिकांनी व्यक्त केलेली आहे. घाटीमध्ये जे अंबाजोगाईचं प्रकरण झालं त्यातलेच 33 औषधं गोळ्या त्या इथं पण पुरवठा केलेला आहे. सुदैवानं आपल्याकडे तुम्ही तक्रार केली नाही किंवा काही गडबड झाली नाही. हा प्रकार पूर्ण महाराष्ट्रात आहे. औषधी म्हटला घोळ हा पूर्ण महाराष्ट्रात आहे. सरकारने एक मंडळ याच्यासाठी नेमलेलं आहे. त्याच्यातून हे औषधी येत असताना मग तो आरोग्यमंत्री जे होते त्यांच्यावर अनेक आरोप झालेले या संदर्भात आणि आरोप त्यावेळेस ते फेटाळत होते, परंतु हे आरोप सत्य होते. आता या औषधी येत आहेत त्याच्यावर लक्षात येतं. दादा या सगळ्या प्रकरणात कंत्राट जेव्हा दिलं जातं तेव्हा FDIचं सर्टिफिकेट लागतं कोणत्याही कंपनीला कंत्राट. FDIनं सर्टिफिकेट दिल्यानंतर ही औषधं बोगस निघाली तर यात सगळी मी बघत होती असं वाटतं. FDI असो
की आरोग्य खातं असो, हे सगळे सरकारचे विभाग आहेत आणि सरकारचा विभाग काय एकमेकाला विरोध करत बसत नाही. याचे परिणाम जनतेला भोगावे लागतात. मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये अशा औषधी या वय उघड झालं म्हणून आपल्या समोर, पण काही गोष्टी उघडी झालेल्या नसतील. तर मला असं वाटतं या औषधाचे दुष्परिणाम सुद्धा जनतेच्या, सर्वसामान्य माणसाच्या आरोग्यावर होणार आहे. बांगलादेशच्या अत्याचार प्रकरणात राज्यात सगळीकडे हिंदूंचे मोर्चे निघतात, मोठ्या प्रमाणात गर्दी होते. औरंगाबादमध्ये मात्र काही फारशी गर्दी कालचे मोर्चे दिसले नाही. भाजप शिंदेसेना एकत्र सगळे येऊन पण पण मोर्चे कोणाविरुद्ध काढतात ते? सरकार कोणाचं आहे? राज्यात असो का केंद्रात असो. केंद्रातलं सरकारने आता पण बांगलादेश विषयी एक बरं सुद्धा काढलेलं नाही आहे. शेख हसीनाला आश्रय दिलेला आहे इथे, एवढं झालं. जो बांगलादेश भारताने निर्माण केला त्या बांगलादेशमध्ये भारतातल्या जनतेविषयी काय एवढा रोष आहे याचा विचार कोणी करत नाही. आणि हे जे आंदोलन करणारे लोक आहेत, आम्ही पण आंदोलन केलं, पण आम्ही विरोधी पक्षात आहे. सत्ताधारी पक्षच आंदोलन करतोय तर तो कोणाविरुद्ध करतो? मला असं वाटतं भारताच्या, हिंदुस्थानच्या सरकारने याच्याविषयी तीव्र पावलं उचलण्याची आवश्यकता आहे. बांगलादेशला ठणकावून सांगण्याची आवश्यकता आहे की बांगलादेशमधील एका हिंदूंच्या केसाला धक्का लागता कामा नये. मला वाटतं सरकारला या सूचना देण्यासाठी मोर्चे काढले पाहिजे. परंतु हे मोर्चे, हिंदू आक्रोश मोर्चे, मला वाटतं राजकारण करण्यासाठी काढले जातात. आगामी महापालिका निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काढले जाते असं म्हणता येणार नाही, परंतु राजकीय हेतूने काढले जातात एवढं नक्की. ओके दादा, बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची रात्री उशिरा भेट झाली, बराच वेळ चर्चा देखील झाली. मंत्रिपदावरून जो काही वाद निर्माण झालाय अस्वस्थ असल्याचं पाहायला मिळतंय. दोघेही नेते अस्वस्थ आहेत. दोघे अस्वस्थ तर सगळ्यामध्येच येत असते. याच्यानंतर सरकार आल्यावर, न आल्यावर, म्हणजे ज्याची आली तोही अस्वस्थच असतो, कारण त्याला मनासारखी खाती मिळत नाही. काही जण अस्वस्थ असतात, त्याला मंत्री व्हायला भेटत नाही. त्यामुळे अस्वस्थता राजकारणातली कायम चालणारी प्रोसेस असं मला वाटतं. एक नाशिकमध्ये घटना समोर आली आहे. राज्यपाल पद 5 कोटी रुपयांना दिलं जाईल असं तामिळनाडूच्या शास्त्रज्ञाला फसवलेलं आहे आणि अशा प्रकारे सर्रासपणे काही रॅकेट फिरत आहेत. बघा आता, एखादी नोकरी तलाठ्याचं गेलं राज्यपाल पदापर्यंत, राज्यपाल पदावर ते सुद्धा अशा पद्धतीनं होऊ शकतं असं एकंदर चित्र दिसतं. असं झालं नाही पाहिजे की असं झालंही नसेल, परंतु हिंमत किती वाढली लोकांची हे बघा तुम्हीच. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.